14 अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तर काय सांगायले श्रीकृष्ण अर्जुनाला पहा की हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममान झालेला असतो. तर फार महत्वाचा श्लोक आहे पहा. तर कोण श्रीकृष्णाला प्राप्त करू शकते सुलभतेनं ते सांगायले श्रीकृष्ण या श्लोकामध्ये, की कोण त्यांना एकदम सुलभ म्हणजे कळते ना, एकदम म्हणजे काही त्रास न होता आणि लवकर काय करू शकते, प्राप्त करू शकते. तर कोण, तर इथं श्रीकृष्ण सांगत अनन्यचेतः सततम यो मां स्मरते नित्यशा, की जो अनन्य भावाने विचलित न होता आणि कसं सततम, काय काय शब्द आहेत पहा, अनन्यचेता, स्मरती, नित्यशा. पहिली गोष्ट अनन्य पाहिजे, लक्षात आहे ना. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, सततम पाहिजे आणि स्मरण पाहिजे. अनन्यचेता सततम योमाम स्मरते नित्यशा, मग म्हणतात तस्याहम सुलभ पार्थ, मग त्याला मी सुलभ आहे. कळालं आपल्याला? अवघड का होणे, कारण ह्या तीन गोष्टी आपल्याला होईनात. कळालं का? भगवत प्राप्ती अवघड का वाटायली, या तीन गोष्टी नसल्यामुळं. कोणत्या कोणत्या तीन गोष्टी? पहिली गोष्ट अनन्यचेता नाही, दुसरा आहे सततम नाही, आणि तिसरा आहे अविचलित नाही. तिन्ही इथे गडबड आहे, म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती फार अवघड वाटायली. लक्षात आहे नाही. पहिली गोष्ट आपण अनन्यचेता नाही, आपण सगळ्या जागचा आश्रय घेतला, अनन्य आश्रय भगवंताचा घेतलेला नाही. लक्षात आहे नाही. आणि थोडंफार भजन करायलो ते बी सततम नाही, त्याच्यात पण मधामधात गॅप आहे कवा कवा. लक्षात आहे. आणि जे स्मरण करायलो ते पण शास्त्रानुसार नाही. मनानं आपल्याला वाटते मी भक्ती करायलो फार, पण भक्ती करताना आपण पाहिलं पाहिजे शास्त्र काय प्रमाण आहे त्याला. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित हो. आपण जे भजन भक्ती करायलो हे आपल्या मनानं करायलो का गुरु आणि शास्त्राच्या आदेशानुसार करायलो. आपण जे कार्य करतो त्याला तीन गोष्टीचं प्रमाण पाहिजे पहा, गुरु, साधू आणि शास्त्र. तर ते फळ आपल्याला पूर्ण प्राप्त होईल. आपल्या मनानं जर किती आपण प्रयत्न केले तर ते पूर्ण फळ बा भगवंत स्पष्ट म्हणतात. जसं काल प्रभूजींनी सांगितलं पाहिजे, एक श्लोक घेतला होता, यह शास्त्रविधी मुसृज्य वर्तते कामकारता नस सिद्धिम वापनोती न सुखम न पराम गती. की जो शास्त्रविधी सोडून मनानुसार कार्य करते त्याला सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला सुख प्राप्त होत नाही, आणि त्याला परमगती पण प्राप्त होत. तीन गोष्टी. सिद्धी म्हणजे कळते की जे कार्य करायला ते पूर्ण होणार नाही, आणि त्याच्यानंतर तो सुखी होणार नाही, आणि परमगती म्हणजे भगवंताचं धाम बी त्याला प्राप्त होणार नाही. तर शास्त्र काय सांगते, तर सर्व शास्त्र पहा कलियुगामध्ये सांगते, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा, नाम बिना कलिकाले नाही आर धर्म, सर्व मंत्र सार येई शास्त्रवर्म. चैतन्य चरितामध्ये श्लोक आहे. बृहन्नारदीय पुराणामध्ये काय श्लोक आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथ. तर हे शास्त्र प्रमाण, वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन काय, एक नारायण, हे शास्त्र प्रमाण आहे. तर असं जर आपलं भजन असेल मग तस्य हम सुलभ पार्थ, त्याला मी काय आहे, सुलभ आहे, आणि फार लवकर मी त्याला प्राप्त होतो. कळालं ना. भगवंतामध्ये ना आपल्यामध्ये अडचण काय आहे, तर या तीन गोष्टीची अडचण आहे. या तीन गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील, तेव्हा भगवंताची प्राप्ती आपल्याला सोपी वाटेल. आपल्याला अवघड वाटेल ना, का वाटेल, या तीन गोष्टी नसल्यामुळे अवघड वाटेल. जर ह्या तीन गोष्टी असतील तर भगवंत म्हणतात की त्याला मी सोपा आहे, प्राप्त होईल. तसे हम सुलभ पार्थ, श्लोक आहे पहा, की त्याला मी प्राप्त करण्याला फार सुलभ आहे, काही त्याला त्रास होणार एकदम. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागत. सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि काही त्रास पण नाही, आणि त्याला सहज काय होऊ शकते, भगवत प्राप्ती होऊ शकते. लक्षात येईल. तर हे आपण पाहिलं पाहिजे की अनन्य भावानं विचलित न होता. तर पहा,
जेव्हा आपण भजन सुरू करतो तर तेव्हा असं नाही की एकदम आरामातच भजन होणार. तर आजची परिस्थिती उद्या बदलू, आज सगळं अनुकूल आहे, उद्या प्रतिकूल होऊ शकते. तर त्या टाईमामध्ये आपली चेतना काय आहे? त्या टाईमामध्ये आपलं भजन कोणत्या भावाने व्हायलंय, हे पाहिलं जाते. लक्षात यायलंय? जर भाव बदलला, चेतना बदलली, तर मग टाईम लागणार. पण चेतना जर आपली सारखीच असेल, प्रत्येक परिस्थितीमध्ये, जसं तुकाराम महाराज म्हणतात, "ठेविले अनंते, तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान." प्रत्येक परिस्थितीमध्ये जर आपल्या मनावर काही प्रभाव पडत नसेल परिस्थितीचा, लक्षात येईल आपण समाधानी राहत असू, तर मग काय होईल, की आपल्याला भगवंताची प्राप्ती सुलभ होईल. जर आपण विचलित होत असेल, तर मग भगवत प्राप्तीला टाईम लागणार. लक्षात येईल? कारण पहा परिस्थिती कोणावरच एकसारखी राहत नाही. आज एकदम प्रतिकूल परिस्थिती आहे, उद्या अनुकूल बी होऊ शकते. जसं ऊन आणि सावली बदलत राहते. सुख-दुःख बदलत राहते. अनुकूल, प्रतिकूल परिस्थिती ही बदलत राहते. पण एक आहे ते बदलत नाही. कळालं का? तर ती आपली चेतना आपण जर व्यवस्थित ठेवली, लक्षात यायलंय? त्यामुळेच सांगितलेलं आहे, की भक्तीमध्ये काय पाहिलं जाते? मन. मनावर भक्ती जास्त अवलंबून आहे. तर मन आपण कुठं ठेवलं, जर मन भगवंतापाशी असेल, मग इकडं काही कमी जास्त झालं तरी काही समस्या येत नाही. म्हणून भगवंत सांगतात, की "मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु." लक्षात येईल? "तू मन हे मी करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते." तर त्याच्यामुळं तुकाराम महाराज पण एका अभंगामध्ये म्हणतात पहा, "मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही." जर मन आपण भगवंताला अर्पण केलं आणि शरीर कसं त्याच्या प्रारब्धानुसार कमी जास्त होणार. पण मनाद्वारे आपण श्रीकृष्णाचं काय करू शकतो? चिंतन करू शकतो. लक्षात आले? मनाला पहा प्रारब्ध फक्त शरीरापर्यंतच आहे, हे लक्षात घ्या. प्रारब्ध कुठपर्यंत आहे? फक्त शरीरापर्यंत. मनावर प्रारब्धाचा प्रभाव पडत नाही. ते म्हणून तर भगवंत म्हणतात, की अंतकाळी बी तू माझं स्मरण कर. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आता अंतकाळी कसं स्मरण करावं? किती अवघड परिस्थिती असते मरायच्या टायमाला आपल्याला माहिती आहे. किती त्रास होते. हजारो इन्सूट असल्याचा त्रास होते मरताना. तरी श्रीकृष्ण म्हणे, "तू माझं स्मरण कर मरायच्या टायमाला." मग कसं शक्य आहे? याचा अर्थ लक्षात यायला तुमचं. कारण एक अशी गोष्ट आहे त्या टायमामध्ये बी ते भगवंताचं स्मरण करू शकते, ती आहे मन. मन कधी थकत? थकते शरीर. लक्षात यायलंय? मन थकत नाही. शरीर थकत आहे. तर त्याच्यामुळं मनाद्वारे आपण भगवंताचं नेहमी काय करू शकतो? चिंतन करू शकतो. जरी आपल्याला त्यावेळेस बोलता येत नसेल, कारण काय परिस्थिती येईल मरायच्या टायमाला माहीत नाही. पण मनाद्वारे आपण श्रीकृष्णाचं चिंतन त्या टायमामध्ये पण करू शकतो. आणि जे त्या टायमामध्ये चिंतन करील, त्याला भगवंताची काय होईल? निश्चित प्राप्ती होईल. निश्चित. भगवंत काय म्हणतात? की माझं जर अंतकाळी स्मरण केलं त्यानं, लक्षात यायलंय? तर निश्चित तो मला काय करील? प्राप्त करेल. लक्षात येईल? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयाती समदभाव याती नसतेत्र संशय. की जो अंतकाळी माझं स्मरण करील, देहाचा त्याग करील, तो निश्चितच मला काय करील? प्राप्त करेल. आणि मरणा जयाजे आठवे, तो तेची गती पावे, म्हणून स्मरावे मातेची तुवा. की अंतकाळी जसं स्मरण करीत आपण शरीर सोडणार, त्याच प्रकारची गती आपल्याला काय होणार? प्राप्त होणार. मग पहा याचा अर्थ लक्षात यायलाय? शरीर जरी विचलित झालं, पण मनावर काही प्रभाव पडत नाही. मन त्या टाईमामध्ये बी जागृत असते. म्हणून पहा, जसं जडभरत महाराज, शरीर त्यांचं पडलं होतं खाली, पण मनाद्वारे चिंतन चालू होतं. कशाचं? हरिनाचं. तर मनाद्वारे आपण जे चिंतन करणार, ती गती आपल्याला काय होईल? प्राप्ती होईल. म्हणून श्रीकृष्ण परत परत सांगतात, की तू माझं काय कर? अनन्यास चिंतयन्तो माम. इथंच आता श्लोक आला. अनन्यचेता सततम तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम मन्मना भव मदभक्तो. जागोजागी गीतेमध्ये पहा श्रीकृष्ण सांगेल, की तू मन माझ्यामध्ये लाव. लक्षात येईल? तर त्याच्यामुळं आपण हे मन काय करायला पाहिजे? भगवंतामध्ये लावायचं. मग ते कसं लागेल? जेव्हा आपण भगवंताविषयी श्रवण करू, त्यांच्या नामाचा जप करू, तेव्हा मन भगवंतामध्ये लागेल. असं आता पहा संसाराचं प्रेम आपल्याला कसं निर्माण झालंय? जास्त सहवास झाल्यामुळं. 84 लाख योनीमध्ये आपण हेच केले. म्हणून आपल्याला संसाराचं प्रेम निर्माण झाले. पण जेव्हा आपण काय करू, की तेच जास्त सहवास भगवंताच्या नामाचा करू, जास्त सहवास भक्ताचा करू,
भगवंताच्या धामाचा करू, तर आपोआप त्याच्याबद्दल काय होते प्रेम. ज्या व्यक्ती जास्त संघामध्ये राहणार, आपोआप तसं प्रेम त्या व्यक्तीविषयी किंवा त्या स्थानाविषयी, त्या वस्तूविषयी त्याला काय होते, ज्याच्या संगतीमध्ये जास्त राहणार. म्हणून म्हणले संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. तर आपण काय करायला पाहिजे, की जास्त भक्ताच्या संघामध्ये, हरिनामाच्या संघामध्ये, कथेच्या संपर्कामध्ये मनाला ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होईल, मग मनाला याची गोडी लागेल. लालचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. मग काय होईल, असं होईल, की मग आपण हरिनाम सोड म्हणलं तरी मन सोडणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होणार जर आपण जास्त संपर्कामध्ये राहील. पण आपलं काय थोडंसं चिंतन केलं अर्धा तास, की दिवसभर संसाराचं चिंतन, पर संध्याकाळी थोडंसं अर्धा घंटा चिंतन, तर मग कसं प्रेम निर्माण नाही होणार. त्याच्यामुळे ते शब्द काय बोलले, अनन्यचेता सततम, नेहमी तू माझं काय कर, स्मरण कर. लक्षात, साधू संतांचं जीवन चरित्र पहा, तर त्यांचं एकच आहे, दिनरजनी हाची धाम. जे दिव्य चमत्कार घडतात ना साधू संतांच्या जीवनामध्ये, ते उगेच घडत नाही. त्यांचं जीवन पहा तुम्ही अगोदरचं. त्यांनी भजन केले, मन भगवंतामध्ये लावले, सर्व इंद्रियाचे वेग काय केलेत, सहन केलेत. तेव्हा आता लोक जय म्हणालेत. उगेच लोक जय म्हणाय रिकामे नाहीत कोणाची. आता मोठ्या आनंदाने म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज की. पण त्याचं जीवनचरित्र पहा. संत ज्ञानेश्वर महाराज की. आता जय कानावर येईल, श्रील प्रभुपाद की. पण त्याचं जीवन पहा ना, चरित्र. 69व्या वर्षी अमेरिकेला गेले. आपले मथारे काय करतात त्या टाइमला, पहिले तर बाज धरतात, लक्षात येईल, आणि उठले इकडून तिकडून तर मग पारावून घरी, लक्षात येईल. तर त्याचा त्रास पण पाहावा लागेल ना. उगे लोक जे करायला तयार नाही, अगोदर त्यांनी त्रास काय केलाय, सहन केला. लक्षात येईल. तर तसं आता जे साधू संतांचा जय जयकार आपण करायलो, त्यांनी अगोदर भजन केलंय, भक्ती केली, सर्व इंद्रियाचा वेग सहन केलंय, मनाचं दमन केलंय, तेव्हा आता त्यांचं नाव निघाय. लक्षात येईल. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, पण केव्हा, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया, की जो भगवंताच्या प्रेमामध्ये स्वतःचं जीवन काय करते, अर्पित करते. पूर्ण जीवन, 1-2 दिवस नाही, सप्ताह नाही, पूर्ण जीवन ज्याचं भगवंतामध्ये काय आहे, समर्पित आहे. लक्षात घ्या, नेहमी निरंतर काहीच नाही. रामकृष्णावडी सर्व काळ, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य काहीच नाही दुसरं. ज्ञानदेवाजीने नामेविन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी, असं ज्याचं जीवन आहे, तो भगवंताला काय करते, प्राप्त करू शकते. आणि त्यालाच भगवंताची प्राप्ती काय आहे, सुलभ आहे. तर असे किती साधू संत झालेत, ज्यांनी निरंतर भगवंताचं चिंतन केलंय आणि भगवंताची प्राप्ती केली. तर असं नाही की सतयुगातच भगवंत प्राप्त होतात, कलियुगात होत नाही. कलियुगामध्ये पण असे तुकाराम महाराज काय सतयुगामध्ये नव्हते, कलियुगामध्येच त्यांनी भगवंताची साक्षात दर्शन केलं. आपण जशी मूर्ती पाहिलो तसं साक्षात त्यांच्या समोर भगवंत भामचंद्र डोंगरावर काय झाले होते, उभे राहिले होते. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, साक्षात सुंदर ते ध्यान उभे विटे. त्या दिवशी आपण नामदेव महाराजाचं चरित्र, साक्षात नामदेव महाराजा पुढे भगवंत प्रकट झाले, नरसिंह मेहता पुढे साक्षात प्रकट झाले. असे किती साधू संत आहेत. म्हणून पा म्हणलेलं आहे, संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती. तर साधू संतांनी अनुभव घेतलाय त्या गोष्टीचा, लक्षात आले. तर उगच नाही लिहिलेलं, जे ग्रंथ लिहिलेत, अभंग लिहिलेत, ते त्यांनी अनुभव घेतलाय. आणि नंतर मग लोकांना शिवितो हा रस वाटितो आणि का, अगोदर त्यांनी अनुभव केलाय आणि मग लोकांना सांगितले तुम्ही भजन करा. भक्ती करायच्या मध्ये काय आहे, आनंद आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव, लक्षात आहे. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, की सतत स्मरण करायला पाहिजे. त्याच्यानंतर अनन्य आणि विचलित न होता, ह्या 3 गोष्टी आपण जीवनामध्ये करत राहिलो तर आपल्याला पण भगवंताची आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्याला पण भगवंताची प्राप्ती सहज होईल. जास्त अवघड होणार नाही. अवघड का वाटायली, कारण आपल्याला संसार सुटणं म्हणून भगवंत भेटणं अवघड वाटत. भगवंत काय लय लांब नाही, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषय. फक्त आपल्याला पडदा बाजूला करायचा, ते पडदाच बाजूला करता येणार.
भगवंत हृदयामध्येच आहे, सगळीकडे आहेत. हरीची या दासा हरिदा हे दिसा, पण ते दिसेना का? कारण हे मायेनं पडदा काय केलाय? आडवा टाकलाय. काम क्रोध आड पडिले पर्वत राहिला अनंत पलीकडे. तर भगवंत हृदयामध्ये आहेत, मंदिरामध्ये, मूर्तीमध्ये आहेत, धामामध्ये आहेत, सर्वत्र चराचरामध्ये आहेत. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तुकाराम महाराज म्हणा. येणे दश दिशा आत्माराम. सर्वत्र आहेत, पण का दिसन? तर हा मायेचा पडदा आडवा पडलेला आहे. तर तो पडदा कसा दूर होईल? जेव्हा आपण गुरुद्वारे दिलेलं नाम, भगवंताचं नाम जपायला सुरुवात करू, तर हळूहळू हे पडदा दूर व्हायला काय होते? सुरुवात होते. जसं जसं आपलं भजन वाढल, तसं तसं एक एक थर मायेचा काय होते? दूर दूर होत जाते. जसं चैतन्य महाप्रभू म्हणतात, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापनम, की चित्ताचा तो आरसा हळूहळू स्वच्छ व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा आपलं निरंतर भजन होईल, तर आरसा पूर्ण स्वच्छ होते आणि डायरेक्ट हृदयामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होते. आणि जे हृदयामध्ये तेच सर्वत्र भगवंत विराजमान. त्याच्यानंतर अर्जुनाला भगवंत म्हणतात, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. ज्याला कळालं की सर्वत्र मी आहे, तो फार दुर्लभ व्यक्ती आहे. लक्षात येईल. तर ते कधी शक्य होईल? जेव्हा जसं आपण साधू संतांचं जीवनचरित्र पाहतो, त्यांनी जसं भजन केले, तसं आपण जेव्हा भजन करू, तेव्हा आपल्याला पण भगवंताची प्राप्ती काय होईल? सुलभ होईल. तर कालच पहा, एका महान संताची पुण्यतिथी झाली. नाव माहिती आहे तुम्हाला कोणाला? संत सावता महाराज. लक्षात येईल. तर एवढं सुंदर जीवनचरित्र आहे त्यांचं. पहा, थोडक्यामध्ये त्यांची आपण कथा पाहू. कारण ते पण शेतकरी होते आणि आपण पण कोण आहे? तर आपल्याला अनुकूल चरित्र आहे. कळालं ना? शेतकरी होते. आता आपण म्हणतो आम्हाला लई काम आहेत, आमचे जण काय होत नाही? भजन होते. लक्षात येईल. तर आता ज्यांनी भजन केले, आपल्यासारखे कामं करू, त्यांचं जीवनचरित्र थोडक्यामध्ये आपण पाहू. आता हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर पहा, हे असे संत होते की ते प्रत्येक कामामध्ये भगवंताचं स्मरण करायचे. कोणतं पण काम असो. जसं आपण अभंग ऐकतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठलबाई. प्रत्येक काम ते शेतातले सगळे कामं करतात. त्यांच्या शेतात एक पण दगड नव्हतं. एवढं काळं शेत, म्हणजे सगळे दगड उचलून त्यांनी बाजूला टाकले. म्हणजे ते काही रिकामे बसायचे नाही, काम करत राहायचे. पण त्यांचं काम कसं होतं? मुखमे हो राम नाम राम सेवा हात, तू अकेला नाही प्यारे राम तेरे साथ. आता आपलं कसं व्हायलंय? आपण काम तर करायला, पण आपलं तोंड दुसऱ्याच गोष्टी करायला. काम करायलो, काम त्यांनी केले, आपणही केलो. जनाबाईचे काम करते तेच काम आपण बी करायलो. तिनं धुणं धुतलंय, आपणही धुवायलो. तिनं पाणी भरले, आपणही भर. मग फरक काय आहे? तिचं काम कराय विठ्ठलाला आणि मग आपलं काम कराय काऊन कोणी येईल? लक्षात येईल. कारण आपण धुणे धुताना पण दुसऱ्याचे धुवायलो. पहिले आपले मळालेलेच धुणं होईना. काम क्रोध लोभ मोह पाठी लागले ओढा, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल. आपलेच काम करत संपले नाही आणि दूर कोणाचं करायचे पाहिले? दुसरेच. यानं असं करायला पाहिजे, त्यानं तसं करायला पाहिजे. तर त्याच्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर भगवंत पाहिजे तर ही गोष्ट तू सोडावं लागेल. अनिकांचे कानी गुणदोष मना नानी, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ व्हा. तुला दुसऱ्याचा दोष गुण पाहाय जमणार नाही. तू भगवंताची प्राप्ती करायची असं तू तू भजन कर. लक्षात येईल. तर त्याच्यामुळं जनाबाई काम पण करायची आणि काम करताना दळिता कांडिता तुझं गाईना अनंत न विसंबिक्षण भरी तुझे नाम गा मुरारी. म्हणून विठ्ठल भगवंत वीट सोडून जनाबाईला दळू लागाय यायचं. जनाबाईला पाणी भरू लागायचे. का? कारण जनाबाईचं जे मुख आहे, कधीच भगवंताचं नाम विसरायचं नाही. सारखं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक काम, गौऱ्यात हापतानी विठ्ठल. लक्षात येईल. पाणी भरतानी विठ्ठल, धुणं धुतानी विठ्ठल, दळतानी प्रत्येक
याच्यामध्ये दळिता कांडिता तुझं गायीन आनंद, तिच्यामुळं त्या साधारण काम पण भक्ती झाली. लक्षात आहे का? काय मुखामध्ये होतं? नाव. लक्षात आहे? साधारण काम. आता धुणं म्हणजे काय लय मोठं काम आहे, पण धुतानी नाम कोणाचं चालू आहे? तर सगळा खेळ असते चिंतनाचा. कशाचा? कार्याला महत्व नाही जास्त, चिंतन काय चालू आहे तुमचं. आता जनाबाईचं, आता गोपीचं पहा, गोपीनी पण काम आपल्यासारखेच करायचं साधारण. लक्षात आहे? जे आपण काम करतो, स्वयंपाक धुणं भांडे तेच, पण का गोपीची महिमा आहे? तर काम चालू आहेत, पण चित्त दुसरीकडे. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरे. लक्षात येईल? मुरारी पादार पित चित्त वृत्ती दध्याधिकन मोह विक्रेतु कामा खिल गोपकन्या मुरारी पादार पित चित्त वृत्ती दध्याधिकम मोह वशादवोच्यत गोविंद नामो धर्माद. की काम तर करायचं, पण काम करताना चिंतन कोणाचं चालू होतं? श्रीकृष्ण. लक्षात येईल? तर काम महत्वाचं नाही, चिंतन महत्वाचं. चिंतन. आता मंदिरात बसलो घर आठवत असेल, असे भरपूर लोक जातात वारीला, जाताना फोन चालू, तर गेल्यावर फोन चालू. ते तरी बरं, हे मधात नेऊ देत नाही. नाही तर काय भगवंताला पाहत पाहत बस काय पाऊस पडला का नाही, सोयाबीनला फुलं लागली का, लक्षात येईल. चिंतन करायचं चालू आहे मंदिरात. पण सावता महाराजाचं तसं नाही. का विशेषता आहे ते सांगायला मी. काम साधारणच आहे, पण विशेषता का आहे? तर सावता महाराज काम करताना बी चिंतन काचं चालू आहे? विठ्ठलाचं चालू. लक्षात येईल? चिंतन विठ्ठलाचं चालू आहे. मोठ नाडा विहीर दूर यावघी व्यापली. लक्षात येईल? सावता म्हणे केला मला विठ्ठल पायी, सारखं ते विठ्ठलाचं नाम सारखं घेत राहायचं. त्याचा प्रभाव असा झाला की त्यांना पंढरपूरला जायची गरज पडली नाही. पहा किती महान भक्त असतील सावता महाराज, की त्यांना विठ्ठलाकडे जायची गरज पडली नाही. विठ्ठल त्यांना शोधत शोधत आले. कुठं? त्यांच्या गावामध्ये, मळ्यामध्ये. लक्षात आहे ना? त्याच्या गावाचं नावच आहे आरण भेंडी. जवळच, जास्त दूर नाही पंढरपूर पासून, 20-25-30 किलोमीटर असेल, जवळ आहे तिथून. लक्षात आले? तर त्या गावामध्ये ते राहायचे, पण प्रत्येक काम करताना सारखं विठ्ठलाचं स्मरण करायचे. त्यांचा अभंगच आहे, फार सुंदर आहे. समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहा. लक्षात? एवढा सुंदर अभंग आहे, त्या अभंगावरच प्रवचन एवढा सुंदर आहे. ते काय सांगतात त्या अभंगामध्ये पहा, कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, आणि कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. समयासी म्हणले कोण्या दिवशी पालखी असेल, हाती असेल, मिरवणूक असेल, आणि कोण्या दिवशी पैदल बिना चपलाचं बी चालावं लागेल, तरी बी काय करावं लागेल? समयासी देव ठेवी. तर त्या हेच आपलं याच्यामध्ये श्लोकामध्ये तेच पॉईंट होऊ लागला, विचलित नाही व्हायला पाहिजे. परिस्थिती जरी बदलली तर आपलं मन नाही विचलित होऊ द्यायला पाहिजे. लक्षात आहे? तर फार सुंदर पुढं पुढं ते आहे की म्हणले कोण्या दिवशी काय असेल की भरपूर धान्य असेल घरामध्ये, आणि कोण्या दिवशी खायला पण महाग, पण दोन्हीमध्ये तुम्हाला देव ठेविलं ठेविले आनंदे चाहे जैसे. सगळीकडे एकच येते, फक्त भाषा अलग. जोई जोई सगळीकडे एकच. तर ती स्थिती आहे आतली, प्रत्येक परिस्थितीमध्ये सम. ते परिस्थिती बदलायची मागणी जे करतात ती शुद्ध भक्त नाही, ते मनस्थिती बदलायची मागणी करतात. साधू संत पहा भगवंतांना काय म्हणतात, देवा माझे मन, लक्षात आहे, चित्ती तुझे पाय, डोळा रूपा. ती परिस्थिती बदला असं कधी म्हणत नाहीत. पाऊस पडान, दुष्काळ पडान, त्यांना काय घेणं देणं नाही. याचं राज्य जाऊ द्या, त्याचं येऊ द्या, आता हे पंतप्रधान होऊ द्या, हे सरपंच होऊ द्या, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचं फक्त हे मन तुमच्यामध्ये लागू द्या, एवढीच त्यांची मागणी. सर्व साधू संतांचे अभंग वाचा तुम्ही, पद वाचा, भजन वाचा, त्यांचं एकच मागणी आहे की आमचं मन तुमच्यामध्ये लागू द्या, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही ज्या परिस्थितीत ठेवसाल आम्ही राहायला तयार आहे. लक्षात आहे? फक्त एक काम करा की तुमचा विसर पडू देऊ नका, तुमचं सारखं काय होऊ द्या, चिंतन होऊ द्या. हेच मागणं आहे सर्व साधू संतांचं. लक्षात आहे की दुसरं काही नाही. हे मेरे नाथ मैं आपको भूलू नये.
याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा माझे मन लागो तुझे चरणी संसाराचनी. हे प्रभु हम बालकों की प्रार्थना सुन लीजिए. कोणती प्रार्थना? आपको भूलू नहीं वरदान ऐसा दीजिए. लक्षात येईल. तर हेच मागणं आहे सर्वांचं. तर आपण बी तेच मागायला पाहिजे. तर ती आपण परिस्थिती बदलायची मागणी करू. लक्षात, हे माणूस फार खराब आहे, प्रभू या लवकर उचला म्हणजे मी भजन चांगलं करीन. त्याला उचललं की ते दुसऱ्यात घुसल ना एखादं. परिस्थितीवर ज्याचं भजन अवलंबून आहे त्याचं भजन शेवटाला जाणार. कारण भजन परिस्थितीवर अवलंबूनच नाही. भजन आहे मनस्थितीवर. भगवंत नेहमी पाहता तुमचं मन कुठे. शरीराला बिलकुल महत्व देत नाहीत भगवंत. शरीर तुमचं काय, सगळं लक्ष असते भगवंताचं तुमच्या मनावर. मनात काय चालू आहे लक्षात येईल. म्हणून मनाद्वारे भगवंताचं चिंतन करायचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात येईल. मनाद्वारे तर चिंतन किंवा जेव्हा जास्त आपण श्रवण करणार, जास्त जप करणार, जास्त साधू संग करणार, आता कुठंच सांगितलं मी, जास्त जास्त संघामध्ये राहणार त्याचं काय होते, चिंतन होते. मग साहजिकच इकडे जास्त संघात आपण असत तर आपोआप चिंतन पण इकडंच होणार. जास्त संसाराच्या संपर्कात असणार, चिंतन जास्त संसाराचं होणार. पण सावता महाराज विशेष होते की दिवसभर शेतात होते पण चिंतन सारखं कोणाचं होतं, विठ्ठलाचं. हे विशेषता आहे. पहा, हे फार अवघड आहे. आता भक्ताच्या संघ राहून भक्त पण नसूप आहे, पण सगळे कामं शेतातले करायचे सावता महाराज आणि चिंतन कोणाचं चालू आहे, भगवंताचं. तर एवढं त्यांनी भजन केलं होतं. पहा इथं या आहे एक अभंग आहे त्यांच्या याच्यामध्ये की म्हणले, धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता. धन्य हे म्हणले की सावता महाराजासारखे संत जिथं जन्मले, लक्षात आहे ना, की सर्व काम करून भगवंताची प्राप्ती करणं हे फार अवघड आहे. लक्षात आहे ना. तर ते एवढे भजन करायचे. तर त्यांची जी पत्नी होती तर तिचं नाव होतं जनाबाई. काय नाव होतं? ही जनाबाई दुसरी. लक्षात आहे ना. तर ती जी होती ती आपल्या पतीसारखीच होती, पतिव्रता. तर प्रत्येक भक्तीमध्ये बी साथ द्यायची आणि संसारातल्या कामामध्ये दोन्हीमध्ये बी साथ द्यायची पत्नी त्यांची. लक्षात आहे ना. तर एक दिवस काय झालं की शेतामध्ये काम करत होते सावता महाराज. तर तेवढ्यामध्ये ते नांगरतानी, आता पहिले नांगर होते ना, तर नांगरतानी एक दगड लागला त्यांच्या याला आडवा नांगराला. आता आडवा दगड लागला, गोल दगड होता मोठा, तर त्याला शेंदूर होता लावलेला. तर सावता महाराजांनी विचार केला, याच्याजवळ पडीत जागा राहील, याच्यापेक्षा याला धुऱ्यावर नेऊन ठेवू. लक्षात येईल. तर त्यांनी काय केलं, तो दगड उचलला, ढकला आणि झाडापाशी ठेवून दिला. एका झाडाखाली ज्याला पूजा करायची तिथे येऊन करा, शेतात का अडचण, पडीत जागा राहील. तर ते गेले तिथं आणि ठेवलं. आता पहा, तर लोकांना पाहिली येता जाता, काही लोकांचं लक्षच राहत काय चालू आहे, त्याला काहीतरी निमित्तच लागत. म्हणजे त्यांचं लक्ष काय करते याच्यावर नसते, काय चुकते याच्यावर राहते. काही लोकांचं लक्ष काय राहते, चुकते कुठे, तू काय करायला सकाळी उठल्यापासून झोपच तर ते नाही पाहत, चुकला कुठं. लक्षात आहे ना. जसं पांढरा कपडा एवढा आहे ते लोक पाहत नाहीत, पांढऱ्या कपड्यावर एक काळा डाग पडला त्याच्यावर जास्त लक्ष जात. तर तसं आहे. तर ते काही लोक तिथून जाऊ लागले, त्यांनी पाहिलं अरे की हे चुकीचं केलं म्हणे सावतानं. दगड होता म्हणे तो आपला किती दिवसाच्या परंपरेनं चालत आलेला आणि तो उचलून म्हणले बांधावर ठेवला, याच्यामुळे फार मोठं संकट येईल म्हणले. तर काही 2-3 लोक आले तिथं, कामाजी माळी, ओंकार स्वामी, महादेव शास्त्री, हे सावता महाराजाचे शत्रू. ते कोणाचे म्हणजे त्यांचं कोणी शत्रू नाही, पण दुसरे लोक त्यांना शत्रू समजायचे. हे काय आहे का, प्रत्येक भक्ताच्या जीवनात हीच परिस्थिती. भक्ताला कोणता अजात शत्रू राहतात फक्त, त्यांना कोणी शत्रू नाही, पण त्यांना शत्रू समजणारे लोक राहतात. लक्षात आले. तर ते काय झाले की ते आले सावता महाराजापाशी, म्हणले अरे हे तुम्ही बरोबर केलं नाही. म्हणले हा मसोबाचा दगड आहे, तर जिथं होता तिथं तुम्ही नेऊन ठेवा, कारण हे पाप लागल म्हणले, आणि तुला त्याच्यासाठी 2 बकऱ्या बळी द्यावं लागते. ते दगड तर जागेवर नेऊन ठेवाच लागल आणि तिथं 2 बकऱ्याच्या रक्ताने त्याचा अभिषेक करावा लागेल, तेव्हा तो पवित्र होईल. लक्षात येईल. तर सावता महाराज म्हणले अरे हे कोण्या शास्त्रात लिहिले,
एका जीवाला मारून भगवंत संतुष्ट, असं कोण लिहिले, कोण्या ग्रंथात आहे? लक्षात येईल की एका जीवाची हत्या करून भगवंत असे प्रसन्न झाले, असं कुठंच नाही म्हणले. सर्व भगवंताचे लेकर आहे, त्यांना सर्व प्रिय आहे, तर हे करणार नाही म्हणले. दगड बी हलवणार नाही, बळी बी देणार नाही. आता यांना निमित्त सापड. लक्षात येईल चूक काही सापड नाही गेली. आता त्यांना मुद्दाच सापडायला गेले, लगेच गावात गेले, सगळीकडे चर्चा, असं असं झालं, म्हसोबाचा दगड हे केला. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, गावामध्ये पटकीची साथ आली, एक बिमारी आहे. लक्षात येईल पटापट. तर मग लोकांना निमित्तच सापडलं, म्हणजे अरे हे त्याच्यामुळे झालं, म्हणे म्हसोबाला हलवल्यामुळे ही साथ आपल्या गावात आली. आणि आता काय खरं नाही म्हणले. आता मग लोक एवढे तपले, काही काही अर्धवट लोक, तर सगळे गावातले ढोरं त्याच्या मळ्यात दिले सोडून सावता महाराजाचे. म्हणजे याच्यामुळे सगळं झाले. आता किती अवघड झालं, पण सगळा मळा उद्ध्वस्त केला ढोरांनी, काहीच ठेवलं नाही. सगळे भेंडी, दोडके, जे काही होतं, चवळी, सगळ्याले सगळं द्यायचं हे झालं. कोणतंच माळू राहिले, टमाटे गेले, मिरच्या गेल्या, काही ठेवलं नाही. ढोर बिचारी उपाशी होते का. नुसत्या काड्याच राहिले, नेमकं ओळखूही नाही झाडं काचे, पूर्ण सापच गेले उन्हाळ्यासारखे. आता सावता महाराजांनी पाहिलं की ढोरं खायला, तर ते धान्यासाठी गेले बाबा. आता एवढ्या मेहनतीनं लावलेलं झाडं, सगळ्याचा उन्हाळा व्हायला, तर ते मारण्यासाठी गेले. तर लोकांनी सावता महाराजांच मारलं. आमच्या ढोराला का मारायला, पहा, ही असती परीक्षा, है ना का. तर लोकांनी त्यांना मारलं, सावता महाराजांना, आणि एकदम खाली पडले ते चक्कर येऊन, एवढं मारलं त्यांनी काठ्याने. पण ती काहीच म्हणले नाही. मग त्यांची पत्नी आली, पत्नी म्हणे मारू नका, म्हणे यांचा काय अपराध आहे. तर त्यांना घेऊन गेले आतमध्ये, आणि पतीची सेवा केली तिनं, पूर्ण अंगाला हळद लावली, हे केली, सर्व त्रास होऊ लागला सावता महाराजांना. तर तिला फार दुःख झालं, म्हणजे काही अपराध नसताना का मारलं म्हणे. आणि माळ्याचं हे पूर्ण एक तर मळा बी उद्ध्वस्त केला आणि मारलं पण. तर त्यावेळेस सावता महाराज म्हणे, तू चिंता करू नको, समयासी. हे पहा, या म्हणतात प्रत्यक्ष जगणं. म्हणणं सोपं आहे, लोकांना सांगणं सोपं आहे, पण जेव्हा ती परिस्थिती येते त्या टाइमामध्ये ते ज्ञान आपल्या जीवनात किती काम करते, याला म्हणतात अनुभव. अनुभव महत्वाचा आहे. परमार्थामध्ये काय महत्वाचं आहे? अनुभव सर्वात जास्त. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे. लक्षात आहे नाही. तर हे प्रत्यक्ष बोले तैसा त्याची वंदावी भावनी. सावता महाराज जसं बोलायचे तसं ते आचरण बी करायचे जीवनामध्ये, नुसतं बोलायचे नाही. जसं आत्ताच आपण सांगितलं, तो मन लाभंग त्यांनी समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. ते नुसते म्हणले नाही, तर त्यांनी जीवनामध्ये पाहिजे एवढं मारलं, मळा उद्ध्वस्त केला. तरी ज्यावेळेस पत्नी म्हणे तुमचा काही दोष नसताना, ते म्हणे तू कोणाला दोष देऊ नको, जे आपल्या प्रारब्धामध्ये होऊन आहे, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. तर ते आपले काही हे आहे म्हणे, काही पूर्वीचं पाप असेल म्हणे, म्हणून आपल्याला काहीच त्यांनी दोष दिला नाही कोणालाच. लक्षात आहे ना. आणि काय झालं मग, की सावता महाराज बरे झाले आणि पुन्हा त्यांनी मळा फुलवला परत. आता ते काय, परत त्यांनी मळा हे केला. आणि मग काही दिवसाच्या नंतर त्यांना एक मुलगी प्राप्त झाली, तर तिचं नाव त्यांनी नागो ठेवलं. मुलगी कोणाला? सावता महाराजाला. आता पहा, सावता महाराज पूर्ण त्यांना शेतीतलं माहीत होतं, कोणते जडीबुटी घेतल्यावर कोणता रोग राहते. जसं आपल्या इकडे माहीत राहते जुन्या लोकांना, नवीन आता फक्त त्या गोळ्या माहीत आहेत, बाकी काही माहीत नाही मेडिकलवरच्या. म्हणजे जुन्या लोकांना माहीत होतं की कोणत्या याच्यावर कोणतं औषध काम. तर सावता महाराजांना सर्व माहीत होतं. लक्षात येईल. आता प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संकट येतात, पण त्या संकटामध्ये बी जो विचलित होत नाही आणि भजन करत राहतो, तो भगवंताला प्राप्त करतो. तर काय झालं की यांचा जो शत्रू समजायचा स्वतःला, तो महादेव शास्त्री, त्याचा मुलगा एकदा आजारी पडला. पण असं नाही की अनुकूल परिस्थिती राहणार, जे संताला त्रास देणार त्याला त्रास भोगावाच लागणार नंतर. भगवंत माफ करत नाही, संत माफ करतात, हे लक्षात घ्या. ते कधीच कोणाला द्वेष करत नाही, कोणा लोकांचा वाईट हो असं बी विचार करत नाही. आणि जसा विचार करत असेल ते संत नाही. संताला सम शत्रूच मित्रोच, मित्र आणि शत्रू ज्याला काय आहेत सारखे. पण भगवंताला ते सहन होत नाही. भगवंत जसं आहे तसं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तर या महादेव शास्त्रीचा मुलगा आजारी पडला आणि एवढा ताप आला की ताप कशानच राहील.
सर्व वैद्य पाहिले, औषधं, जडीबुटी सगळं झाले, कशाचाच तो रोग राहील. आता याला वाटलं आपला मुलगा आता जातो 100%. कारण रोगच राहील ना कशानंच, एवढा हे करून बी. तर त्यावेळेस मग काही लोकं म्हणले, की "अहो सावता महाराजाला फार माहिती आहे. त्यांना जडीबुटी माहीत आहेत. त्यांचं जर औषध तुम्ही घेतलं तर बरा होऊ शकतो." आता कसं जाणार? म्हणजे नेहमी ज्याचा विरोध केलाय. आता कसं जावं त्याच्याकडे? कोणत्या तोंडानं जावं? पण आता काही इलाजच सापडला नाही. काहीच नाही ना, कारण राहीच ना रोग. तर त्यावेळेस मग म्हणले, की "ठीक आहे, काही हरकत नाही." तर ते गेले सावता महाराजांना हात जोडून, "पहा, हे आहे भगवान." संत असे अभिमानानं दुसऱ्याला झुकवत नाही. त्यांचं ते आचरण पाहून लोकं झुकवतात. लक्षात आहे रे? तर काय झालं, की त्यांनी हात जोडले येऊन त्या महादेव शास्त्रींनी आणि हात जोडले आणि विनंती केली, की म्हणले, "असं-असं आहे माझ्या मुलाचं." तर म्हणे, "काही हरकत नाही," म्हणे. तर त्यांनी उपचार केले आणि मुलगा नीट झाला. पहिल्यासारखा झाला. तर त्यांना एवढा आनंद वाटला, त्यांनी माफी मागितली. म्हणे, "माझं चुकलं," म्हणे, "मी तुमचा द्वेष केला आणि तुम्ही माझ्या मुलाचं नीट केलं," म्हणे. तर ते म्हणे, "मी तुमचा कधी शत्रू म्हणलंच नाही मी तुम्हाला." लक्षात आहे. तर अशा प्रकारे दुसरे जे होते दोघं जण द्वेष करणारे, कामाजी माळे आणि ओंकार स्वामी, तर त्याचं पोट दुखायला सुरुवात झाली. पहा, त्यांना संतांना जे त्रास देणार त्याला फळं भोगावंच लागतात. तर त्यांचं पोट दुखू लागलं. भरपूर औषधं घेतले पण कुठंच त्यांचा रोग राहिला. त्या दोघांचा बी. तर परेशान झाले आता काय करावं काय नाही. तर गडबडा धरणीवर लोळायलेत सगळे वैद्य थकले. घरचे बी कंटाळले यायचं काही म्हणले आता हे जातात वाटते दोघंही संगच. संगत जायचे सावताच्या मळ्यावर आता हे जातानी संगत जातात का नो? तर त्याच्यामुळे म्हणले बा एक शेवटचा उपाय सावता महाराजांनी जर औषध दिलं काही, तर तुमचा रोग नीट होऊ शकतो. एवढा एक उपाय आहे म्हणले. तर त्यावेळेस मग त्यांना वाटलं आता शेवटचा पर्याय. अडला हरी. तर ते तसं काम झालं आता काही इलाजच नाही ना. तर गेले ते आणि पायी पकडले डायरेक्ट. आता मरणं त्याला वाटलं एरी तर मरणारच आहे. वाचलो तर वाचलो. सावता महाराजाचे पाय पकडले दोघांनी आणि म्हणले, "आम्हाला माफ करा, काहीतरी औषध द्या." तर त्यावेळेस सावता महाराज गेले शेतामध्ये आणि त्यांनी ती जडीबुटी आणली पोटाची आणि जसं त्यांना पाजलं, लगेच त्यांचा रोग काय झाला. तर पहा, त्याच्यानंतर हे तिघं बी भक्त बनले सावता महाराजाचे. हे पहा, हे असते आचरणाद्वारे बदलले ते. तर त्यांनी हातजोडी सावता महाराजाचे पाय पकडले म्हणले. लक्षात येईल. तर म्हणले तुमच्यामुळं आम्ही वाचलो. तर सावता महाराज काय म्हणले, "याच्यात माझं काही नाही," म्हणे. "मी निमित्त हे सर्व विठ्ठलाची काय आहे कृपा." लक्षात येईल. विठ्ठलाच्या कृपेनं तुम्ही नीट झाले. तर अशा प्रकारे त्यांची भक्ती चालू होती. प्रत्येक काम करताना कधी कोणाचा द्वेष नाही, राग नाही. सगळे कामं शेतातले करायचे आणि भगवंताचं भजन करत राहायचे. लक्षात येईल. सारखं विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल प्रत्येक काम करताना. लक्षात येईल. भेंडी तोडताना विठ्ठल. लक्षात येईल. चवळीच्या शेंगा तोडताना विठ्ठल. लक्षात आले. खुरपताना विठ्ठल आणि मोठ तेव्हा काही मोटरी नव्हत्या, अशा मोठा होत्या. त्या मोटाची दोरी ओढताना विठ्ठल. प्रत्येक कामामध्ये विठ्ठल, विठ्ठल. टमाटे तोडताना प्रत्येक कामामध्ये विठ्ठल, विठ्ठल. त्यामुळे ते काम पण काय झाली त्यांची, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. तर ते काम पण त्यांची भक्ती होऊ लागली. आता पहा आई-वडील ज्यावेळेस भक्त राहतात, तर त्याचा प्रभाव कोणावर पडतो? आपोआपच. आपुल्या हिता जो असे जागाचा धन्य माता पिता. तर त्या आई-वडिलांचा प्रभाव त्या लेकरावर पडते. तर ती जी आहे नागू लहानी, तर तिच्यावर प्रभाव पडू लागला त्या भक्तीचा, त्या दोघांच्या. तर ती पण भक्त बनली. त्याचं ती दोघांची भक्ती पाहून. आणि ती काय करायची? म्हणायची, "बाबा आपल्या या मळ्याचं मालक कोण आहे?" तर ते म्हणे, "तो पंढरपुरात आहे. त्याचं नाव विठ्ठल आहे." मग म्हणे, "तो पाहायला का येत नाही केव्हाच?" आता लहान लेकराला काय कळणार 4-5 वर्षाचं. म्हणले, "बाळा," आता ते समजून सांगू लागले सावता महाराज. म्हणले, "त्याला फार मोठा त्याचा बगीचा आहे. म्हणे आपला एकच नाही. असे कितीतरी आहेत त्याच्या मागे, तर येईल कधीतरी आपल्या मळ्यात बी पाहायला. फार मोठे त्याचा व्यापार आहे." म्हणले, "एक मळा नाही आपलाच." अलग-अलग इथं म्हणले, सगळीकडे त्यांना जावं लागतं. त्यांनी समजूत घातली. पण हिला वाटलं आपल्या मळ्यात काय येईना मग. सगळ्याच्या मळ्यात चालेल, मग आपल्या मळ्यात बी यायला पाहिजे. 5 वर्षाची हिच्या डोक्यात काही नाही ना. तर त्यावेळेस मग काय झालं, की आषाढी वारी होती. आषाढी एकादशी. तर काही वारकरी या जवळच आहे पंढरपूर तिथून. तर यांच्या गावातून जाऊ लागले आरण भेंडीवरून तिकडं. कळालं का?
तर जाता जाता काय झालं, हिला कळालं की हे पंढरपूरला चाललेत. तिच्या यांनी सांगितलं होतं सावता महाराजांनी की तो पंढरपूरला राहते, त्याचं नाव विठ्ठल आहे. तर ती गेली आणि त्यांना विचारलं त्या वारकऱ्याला, तुम्ही कुठं चालले? काय? तर त्यांनी सांगितलं, की बाबा आम्ही पंढरपूरला चाललो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर तिला वाटलं, अरे आपल्या मालकाकडे चाललेत हे, आपल्या मळ्याचं हे, लक्षात आहे. तर तिनं काय केलं, पळत पळत गेली. थोडी भेंडी, दोडके, टमाटे सगळे माळव एकत्रित आणलं, गाजर, रताळं सगळं आणलं एका टोपलीमध्ये आणि काय म्हणली, की हा निवद म्हणे विठ्ठलाला द्या आणि त्याला सांगा, की तुझ्याच मळ्यातलं आहे हे सगळं आणि तुला पाठवले. लक्षात आहे. तर त्यावेळेस बाकी काय, आता सगळेच थोडे वारीला जाणारे जे काय सगळे सरळ लोक नसतात. काही म्हणे काय ही काठी बनबंडावली निघ म्हणे इथून. पण काही याच्यातले चांगले होते ते लोक म्हणे, काय हरकत नाही बाळा, आम्ही घेऊन जातो, तू जर दिले तर काही हरकत नाही, आम्ही हे सर्व त्या विठ्ठलाला देतो. तर तिला फार आनंद झाला. त्यांनी काय केलं, ते कपड्यामध्ये बांधून त्या वारकऱ्यापाशी, आता जवळ आहे ना तिथून, जास्त अंतर नाही. तर त्यावेळेस मग म्हणले, की तुम्ही चालले दादा म्हणले, पण त्यांना सांगा की हा तुमचाच मळा आहे आणि माझे आई वडील नेहमी तुमचं नाव घेत राहतात, आठवण करत राहतात तुमचे, आणि मी पण केव्हा केव्हा नाव घेते. केव्हा केव्हा नाव घेते म्हणे. तर त्यांना सांगा म्हणले, की नागू तुमची वाट पाहिल, तर केव्हा तुम्ही भेट द्यायला येणार आहे. आता हिला माहित नाही की ती मूर्ती आहे आणि विटेवर. हिला वाटलं की जसं आपला माणूस एखादा आहे तसंच, सगळं भाव, भावबळ याकडे एरवी नाकडे, भावे न देव नकडे निसंग. तर त्यावेळेस ती काय म्हणले, ते वारकरी म्हणे, ठीक आहे काही हरकत नाही, मी निरोप देतो, तू काही चिंता करू नको. तर ते गेला. आता तिथून फक्त 18 मैल अंतर. 18 मैल म्हणजे किती, 27 किलोमीटर. लक्षात येईल. तर तिथून वारकऱ्यांचे ते घेतलं, त्या नागोने दिलेली टोपली, आणि तिथं गेले विठ्ठला पुढं ते ठेवलं आणि विठ्ठलाला जसा निरोप तिने सांगितला तसा सांगितला. तर त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस कामं उरकले सर्व, तर सावता महाराज म्हणले, बाळा चला आता आपण घरी, आई वाट पाहत असेल, सगळे कामं झाली. तर त्यावेळेस म्हणले, की बाळा बाबा आज पांडुरंग येणार आहे. ती नागू म्हणाली, कोणाला? सावता महाराजाला. बाबा आज पांडुरंग येणार आहे म्हणले, कारण मी दिले म्हणले त्या वारकरी दादा संग ते भाजी फळं सगळं, निरोप पण पाठवलाय. मला वाटायला म्हणले, की विठ्ठल आता येईल, मला इथंच थांबावं लागेल. तो सावता महाराजाला वाटलं, अरे काय बाबा, माझ्यापेक्षा माझी पोरगी पुढे गेली, मी केव्हा वाट पाहिली नाही विठ्ठल येईल म्हणून, पण ही वाट पाहिली. तर त्यांना आनंद वाटला, त्यांचं हृदय भरून आणलं, त्यांनी आलिंगन केलं नागूचं त्या 5 वर्षाच्या. तर म्हणे, बाळा मी पण तुझ्या बरोबर थांबतो, नक्की म्हणे येईल, तो आमंत्रण दिले ना, निमंत्रण नक्की येईल. आणि मग सावता महाराज बी विठ्ठलाला पुकारू लागले, म्हणे प्रभू माझं काही नाही म्हणे, म्हणे लेकराकडे तरी पहा म्हणे, ही वाट पाहिली म्हणे, तुम्ही या दर्शन द्या म्हणे, येईल प्रार्थना करायला सावता महाराज. आणि इकडं त्यांची आई जी आहे ती जनाबाई, ती वाट पाहिली, आज दोघं बी आले नाही मळ्यातून, घरजवळच होतं. तर ती आली यांना पाहण्यासाठी. तर त्यावेळेस तिला कळालं, की अरे दोघं वाट पाहिलेत. मग ती बी गेली तिथं आणि तिघं मिळून आवाज देऊ लागले, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझ विनशीन वाटे क्षीण झाली का. तर तिघ जण पुकारायत विठ्ठला, ये म्हणले दर्शन. हे दोघं जण म्हणाले, की विठ्ठला आम्हाला नाही दर्शन झालं तरी चालते, पण या मुलीसाठी तरी ये, कारण हिला कोण समजून सांगणार. ती वाट पाहिली, तिला वाटलं निरोप आता गेलाय आणि तिथून यायला काय 1 दिवस लागेल. लक्षात आहे. त्यामुळे ती वाट पाहिली, की आज येईल मग येईल, आता येईल मग येईल, वाट पाहिली. आता असं करता करता रात्र पडली. तिघं बी घरी गेले नाही, काही अन्नाचा कर नाही, काही पिलं पण नाही. लक्षात आहे. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले रात्रीचे, 12, काही खाणं नाही पिणं नाही, पूर्ण रात्र उलटली. तिघं पण मळ्यामध्येच पडून वाट पाहिल्यात, आता विठ्ठल येईल मग येईल. पहा, तद्विस्मरणे परम व्याकुळ. लक्षात येईल. जोपर्यंत अशी स्थिती, भगवत प्राप्ती केव्हा होते, अशी स्थिती झाली, खाण्याचं पण भान राहत नाही, पिण्याचं भान राहत नाही, झोपण्याचं भान राहत नाही, सगळं विसरते, एक लक्ष फक्त. काय लागला, हृदू सुसरम राजन कृष्ण दर्शन नानस. सगळं सोडून भगवंतासाठी अश्रू सारख. आज तेव्हा भगवत प्राप्ती. पूर्ण बाहेरचा विसर पडला त्यांना. आता काहीच माहित नाही, रात्र झाली का दिवस आहे, खायचं का प्यायचं काही नाही. पूर्ण ते सारखं तिघायचं चिंतन कोणाचं चालू आहे, विठ्ठलाच. आता विठ्ठल जर असं काही वाजलं की लगेच त्यांना वाटायचं विठ्ठलाला. लगेच जसं पहा, जसं ज्याच्या मनामध्ये आहे तसं त्याला दिसत.
एकदा ज्ञानेश्वर महाराज बसले होते एका नदीच्या काठावर. तर त्यांना दिसलं की एक कावळा ओरडायलाय. आता कावळा ओरडायला तर आपल्याला काय वाटतं? आटत असेल, काही खाय प्यायला नसेल त्याला. लक्षात यायला उपाशी असेल बिचार आरडायले. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं ज्यावेळेस कावळा आरडायला, तर ते काय विचार करू लागले माहिती आहे का? पहिलं तो गे काऊ कोकता आहे, शगुन गे माय सांगत आहे. उड रे काऊ, तुझे सोन्याने मढीन पाहू, पाहुणे पंढरराव घरा गई. म्हणजे तो कावळा आरडून सांगायलाय की विठ्ठलला माझ्या घरी येणार आहे. पहा, हे आहे, हे सगळं याचा खेळ आहे. जे आत आहे तसंच बाहेर दिसत. त्यांच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयात दुसरं काय असणार आहे? 24 तास विठ्ठलाचं चिंतन. तर त्यांना ते कावळा आरडायला तरी वाटायला की विठ्ठली. आपल्याला काय वाटतं? आपलं आपण पाहणार. ज्याला जे आवडीचं आहे तेच आठवणार. लक्षात यायले. म्हणून टाइम लागायला. दुसरं काय आहे? अगोदरच सांगितले आपण 3 गोष्टी. सततम, आनंदी नाही आणि अविचलित मनाने. विचलित होत राहतो आपण. स्थिर नाही आपलं मन एका जागी. कथा ऐकली की वाटते बस आता भजन, भजन, भजन. घरी मालिका लागली की झालं. गेलं भजन एकीकडे. लगेच मालिकेत मग्न झाले. आता कसं होईल? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. तर काय झालं की ज्यावेळेस तिघं पण रडायलेत, सारखे तिघाच्या डोळ्यातून अश्रू वाहायलेत आणि सारखं चिंतन विठ्ठल 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 सारखं नाम घ्यायलेत. तर असं करता करता अखेर रात्र संपली, सकाळ झाली. लक्षात येईल, पाखरा आरडायले, दिवस उजळला. तर तेव्हा पाहिलं तर त्यांचा मळा एका दिव्य तेजानं प्रकाशित झाला. सूर्य नाही उगवला, दिव्य तेज लक्षात येईल त्या मळ्यामध्ये. आणि तिघांनी पण पाहिलं तर साक्षात आवडे हे रूप गुजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाहे. ते साक्षात विठ्ठल भगवान. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशले प्रभा, प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगना आदिशेषु. तर ती दिव्य तेज त्यांना दिसलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तर पाहिलं तर साक्षात विठ्ठल भगवान कमरेवर हात ठेवून उभे आहेत. लक्षात येईल, पितांबर धारण केलंय, गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे. लक्षात येईल, एवढं सुंदर कानामध्ये मकर कुंडल आहेत. तर ते सुंदर रूप पितांबर धारण केलेला विटेवर चरण भगवंतांनी ठेवले. तर तिघांनी पण साष्टांग दंडवत केले भगवंतांना. आता त्यांना वाटलं काय करावं काय नाही. डायरेक्ट भगवंत प्रकट झाले. लक्षात येईल, तर कुठं ठेवू कुठं नाही. तर त्यावेळेस तिघांना काहीच बोलता येईना. पूर्ण ते विसरून, म्हणजे पाहण्यातच एवढे मग्न झाले, काही वाणीच त्याच्या तोंडातून म्हणतात ना लालचावले मन. काहीच त्यांना आता सुचन काय बोलावून काय नाही. तर विठ्ठल भगवंत म्हणले की अरे काय सांगावं म्हणले तुम्हाला. मी असा आलो नाही म्हणले, माझ्या मागं चोर लागलेत म्हणले 2. तर ते खरंय म्हणे, पुढचं नंतर पाहू आपण, पहिले मला लपायला जागा द्या कुठंतरी. कुठं लपू म्हणे, मी चोर माझ्या मागं लागले. तर त्यावेळेस सावता महाराजांनी विचार केला, आता चोरात मळा तर आपलं काय असेल, मोठाल्या ऊसाचा आणि याचा मळा नाही लपून ठेवाय. म्हणजे आता कुठं लाव म्हणले, जवळच आलेत म्हणले, मला पकडतात आता ते चोर. तर सावता महाराजांनी विचार केला, आता कुठं लपवावं कुठं लपवावं. तर म्हणजे सगळ्यात जास्त अंधार आत आहे. लक्षात आहे. तर तिथंच खुरपं होतं, निंदायचा टाइम असेल तर. तर खुरपं लगेच उचललं सावता महाराजांनी आणि डायरेक्ट विचार करा, नंतर ना जनाबाई हृदय मंदिरी खाना केला, आत विठ्ठल कोण दिला. तर लगेच सावता महाराजांनी काय केलं, हृदय चिरलं डायरेक्ट, जसं हनुमानजीने चिरलं होतं ना, श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने में. तर तसंच सावता महाराजांनी डायरेक्ट खुरप्याने काही विचार केला नाही मागचा पुढचा, मी मराल का सर्जरी होईल मग एखादी, काही नाही. डायरेक्ट देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. तर लगेच हृदय असं हे केलं आणि विठ्ठलाने छोटं रूप धारण केलं आणि भगवंतानं काय केलं, उचलून आतमध्ये ठेवलं आणि परत ती अशी शाल अंगावर घेतली. तर तेवढ्यामध्ये काय झालं की निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे संत आले. म्हणे भाऊ विठ्ठल विटेहूनच गायब झाला, महाराज तुम्हाला दिसला का कुठं. सावता महाराजाला म्हणे कुठं दिसलाय का. तर काय झालं की लपतानी भगवंताचा हार थोडा
खाली राहिला, ते काय आत गेलाच नाही आणि ते चमकू लागला. दादा ज्ञानेश्वर हे काही साधारण लोक थोडे, ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज. तर म्हणजे हे काय आहे, लक्षात यायले. तर त्यांनी हात जोडले नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर. म्हणजे भरपूर लोक पाहिले, कोणी मंदिरात ठेवते, कोणी खिडकीत ठेवते, लक्षात यायले. कोणी कारमध्ये ठेवते, अलग अलग जागी ठेवतात म्हणले देवाला, पण आत हृदयात ठेवणारा माणूस पहिल्यांदाच पाहिला. हात जोडे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी. म्हणजे खरंच धन्य आहेत म्हणून, जन्मला म्हणलं धन्य सावता. तर त्याच्यामुळं भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशी हार, तर तुळशीचा गंध सगळीकडे पसरला त्या मळ्यामध्ये. तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तर हृदयामध्ये त्यांना दिसलं दर्शन. तर सर्वांनी डोके टेकवलं सावता महाराजाच्या चरणावर. म्हणले खरंच धन्य हे म्हणले तू, की आम्ही विठ्ठलाचं हे करायला एवढ्या वेळा वाऱ्या केल्या, एवढं सगळं केलं, आणि तू काही न करता विठ्ठल साक्षात तुझ्या हृदयामध्येच येऊन बसलाय, नुसता मळ्यातच नाही, आतमध्ये हृदयामध्ये भगवंत. लक्षात यायला जमलं, दैसा हृदयामध्ये मी राम. डायरेक्ट भगवंत हृदयामध्ये प्रकाशित झाले. आणि त्याच्यानंतर मग भगवंत बाहेर आले आणि हात फिरवला सावता महाराज, तर पहिल्यासारखं झालं पूर्ण, बिना ऑपरेशन्स. लक्षात यायला. आणि मग त्यावेळेस काय केलं भगवंतानी, त्या इला उचलून घेतलं, नागू छोटी ती 5 वर्षाची. म्हणजे धन्य हे म्हणे सावता, अशी लेख म्हणे तुझ्या पोटी जन्मली. 5 वर्षाचा असताना भगवंताचं दर्शन. ही काय सत्ययुगातली द्वापरयुगातली कथा नाही. सावता महाराज 700-800 वर्षापूर्वी, ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज 700-800 वर्षापूर्वीचा का, शेतामध्ये अरणभिंडी सगळा पुरावा आहे तिथं. अरणभिंडी गाव आहे, त्यांचा मळा आहे, विठ्ठल भगवान आहे. आता बघ, विश्वास ठेवणारा भगवंत कोणीकडे बी, पण ज्याला विश्वासच नाही, भावच नाही, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा. तर ज्याला श्रद्धा आहे, भाव आहे, त्याला प्रत्येक गोष्टीत भगवंत दिसतील. ज्याला श्रद्धाच नाही, दुर्योधनाच्या पुढं होते पण श्रद्धा नाही, तर कुठं कळते. रावणाच्या पुढं राम आहेत साक्षात, कळलं का. पण रावण काय म्हणते, वनवासी. सगळा श्रद्धेचा प्रश्न आहे. तर ती श्रद्धा साधू संघामुळे हरिनामामुळे वाहते. म्हणून म्हणल्या जाते संताचा संग करा आणि हरिनाम घ्या. लक्षात आले. तर अशा सावता महाराजाची काल पुण्यतिथी होती. तर आपण सर्वजण त्यांना प्रणाम करू आणि प्रार्थना करू की आमच्यावर पण थोडी कृपा करा. तेवढं प्रेम नाही, पण थोडं तरी एखादा बेन. लक्षात येईल. म्हणतात ना, होय वैष्णव ठाकूर दयार सागर ये दासे करुणा करी. थोडी आमच्यावर कृपा करा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मत. लक्षात येईल. तर त्यांना प्रार्थना करा, आम्हाला पण थोडी कृपा करा, एकूण आमच्या हृदयामध्ये ते प्रेम जागृत होईल. आणि जेव्हा भगवंताचं प्रेम जागृत होते तेव्हा व्यक्तीचं जीवन परिपूर्ण होतं. त्याला काही करायची गरज राहत नाही, पूर्ण तो सुखी होते इथं पण, आणि मृत्यूनंतर भगवंताच्या धामाची प्राप्ती होते, त्यांच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश करते. त्यासाठी एकच उपाय आहे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 श्री कृष्णचंद्र भगवान की, श्रीमद् भगवद गीता की, संत सावता महाराज की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, निताय गौर प्रेमानंद। जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम।